उरुळकांचन ते तळेगाव दाभाडे या 78 किलोमीटरच्या नव्या रेल्वे महामार्गाला स्थानिकांनी विरोध दर्शवलाय। या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी खरं तर आंदोलन करत या ठिकाणी निषेध व्यक्त केलेला पाहायला मिळतोय। सध्या आपण आलो आहोत मोई गावामध्ये। या ठिकाणी पाहतो की खरं तर जे शेतकरी आहेत ते शेतकऱ्यांनी या ठिकाणी तळेगाव उरुळकांचन रेल्वे बायपास हा रद्द झाला पाहिजे यासाठी खरं तर या ठिकाणी आंदोलन केलेलं पाहायला मिळतं। कारण की आमच्या गावची झोपडपट्टी होऊ देणार नाही अशी भूमिका या ठिकाणी खरं तर शेतकऱ्यांनी मांडलेली पाहायला मिळते। कारण की हा संपूर्ण जो मार्ग आहे तो संपूर्ण मार्ग 78 किलोमीटरचा आहे आणि 78 किलोमीटर मध्ये जवळजवळ या भागातील जी 14 गाव आहेत ती 14 गावांमधून हा संपूर्ण जो प्रकल्प आहे तो जाणार आहे। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची जमीन असेल, घरं असेल, खरं तर यातनं जाणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या ठिकाणी विरोध आपल्यासोबत काही शेतकरी आहेत। मला सांगा नक्की खरं तर रेल्वे होती आपल्याकडनं उरुळकांचन ते तळेगाव पर्यंत, नक्की तुमचा विरोध काय? आमचा विरोध यासाठी आहे, आम्ही मुळगावचे सर्व शेतकरी माता भगिनी या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहेत। आमचं केंद्र सरकारला एकच म्हणणं आहे, तुम्ही पहिलं आमचे रिंग रोडमध्ये जमिनी घेतल्यात, पुनर्वसनासाठी क्षेत्र लाभीत केलं होतं। त्यासाठी आम्ही बहुतेक शेतकरी आम्ही अनेक वर्ष झटत होतो। त्यानंतर आता रिंग रोड झालाय, आता हे केंद्र शासित तुमचा जो प्रकल्प आहे रेल्वेचा त्याच्यामुळे आमचे अनेक शेतकरी हे भूमिहीन होणार आहे। घर पण राहणार नाही अशी परिस्थिती आमचा भाग आहे, ती भाग आहे। त्यामुळे शेतकरी हा पूर्ण उद्ध्वस्त होणार आहे। आमची केंद्र शासनाला या ठिकाणी तुमच्या माध्यमातून नितीन साहेब गडकरी यांनाही विनंती आहे, पहिला आपण तो पुणे नाशिक हायवे तो सुधारा, नंतर हे रस्ते आहे ते रेल्वे प्रकल्प आहे हा कॅन्सल का, मेट्रो आमच्या गावात आणून ठेवली, हे कशासाठी केलंय तुम्ही? सुधारणा म्हणतायत, अनेक सुधारणा तुम्हाला तुमच्या पिंपरी चिंचवडसाठी आमचा ग्रामीण भाग हा शेतकरी भाग आहे। अनेक शेतकऱ्यांचं या ठिकाणी शेतीवर जीवन अवलंबून आहे। आपला सगळं मायबापांना तुमच्या माध्यमातून विनंती आहे, हा प्रकल्प कॅन्सल करा, नाही तर आम्हाला आत्महत्या करावं लागेल। नक्कीच प्रकल्प कॅन्सल करा, आत्महत्या करायला लागेल। कृती समितीचे अध्यक्ष आहे, मला सांगा की खरं तर कृती समितीने स्थापन केली, काय नक्की एकंदरीत मागणी आहे कृती समिती? आमच्या कृती समितीतर्फे सरकार मायबापला एकच म्हणणं आहे, एक लक्षात घ्या, आमच्या शेताच्या बांधाचा बांध जर कुणी कोरला तर आमचं मुर्दे पडतात, आमच्या भावांचे मुर्दे पडतात। आणि हे सरकार मायबाप आमची शेती नष्ट करायला निघाले, आम्हाला उद्ध्वस्त करायला निघाले, आमची घरदार उद्ध्वस्त करायला निघाले, हे आम्हाला मान्य नाही। मायबाप सरकार अतिवृष्टी झाली तर तिथं पुनर्वसन करतात, भूकंप झाला तर तिथं तुम्ही पुनर्वसन करतात। अरे आम्हाला तुम्ही नष्ट करायला निघालात, आम्ही हे नष्ट होऊ देणार नाही। आम्ही वाटेल ते करू, देहदान करू, दारातीर्थी पडू, पण आमची जमीन इंचासाठी लढू, तुम्हाला लढू, दारातीर्थी पडू, पण आम्ही तुम्हाला इंच जमीन आमची देणार नाही। आम्ही अध्यक्ष म्हणून तुम्हाला सांगतो, 12 गावचे 12 आमच्या बरोबर आहेत, आम्ही सर्वजण लढणार आहोत आणि हा प्रकल्प हद्दपार करणार आहोत, हे मी या ठिकाणी जाहीर नमूद करतो। नक्कीच प्रकल्प हद्दपार करणार आहे। मात्र ज्यापर्यंत पाहिले की 7 नोव्हेंबरला बैठक झाली, बैठकीमध्ये फेर सर्वेक्षण करण्याचे आदेश खरं तर सरकारने दिलेला आहे। आज या ठिकाणी उपस्थित सर्व रेल्वेबाधित 12 गावातील ग्रामस्थ माता भगिनी बहुसंख्येने उपस्थित आहेत। मला या ठिकाणी शासनाला एवढंच विचारायचं आहे की जोपर्यंत आपण एखादा प्रकल्प शेतकऱ्याच्या कुटुंबावर टाकतो, त्या टाकण्याच्या अगोदर तुम्ही फेर सर्वेक्षण का करत नाही? एखादं सर्वेक्षण व्हायच्या अगोदर शेतकऱ्याला पूर्ण कल्पना द्यायला पाहिजे। या ठिकाणी प्रत्येक शेतकरी हा विशेषतः आमच्या मुळगावातील तालुक्यातलं बघितलं झालं तर क्षेत्रफळ कमी आहे, परंतु एका जर कमी क्षेत्रफळाच्या मुळगावामध्ये जर बुलेट ट्रेन असेल, मेट्रो असेल, पुनर्वसन असेल, रिंग रोड असेल, आता नवीन उभारलेल्या रेल्वे असेल, एवढे जर प्रकल्प जर कमी क्षेत्रफळ मुळगावामध्ये जर झाले असेल तर खरोखर या मुळगावातील आमचे शेतकरी माझ्या माता भगिनी अक्षरशः रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। आणि या ठिकाणी मी मुळ ग्रामस्थांच्या वतीनं सरकारला एवढं सांगेल की आपण आपला विकास करण्या अगोदर कुठेतरी शेतकऱ्यांची त्या उदरनिर्वाहाची जबाबदारी घेतली पाहिजे। जर एखादं कुटुंब खऱ्या अर्थानं उदरनिर्वाहासाठी एखाद्या क्षेत्रफळ कमी जागेमध्ये अवलंबून असेल आणि ते क्षेत्रफळ ज्या रेल्वेमध्ये गेलं असेल तर त्या छोट्याशा कुटुंबांनी करायचं काय? सरकारला माझी एवढीच विनंती आहे की आता आपण बघितलं असं सोलापूर बीड जिल्ह्यामध्ये जे पुनर्वसन पूरग्रस्त झाले आहे, आपण शेतकऱ्यांना एवढी त्या ठिकाणी बहुसंख्येने मदत केली आहे, परंतु अशीच त्या ठिकाणी मदत ही आमच्या मायबाप जनतेला मुळी सारख्या कमी क्षेत्रफळ असलेल्या या ग्रामस्थांना होईल अशी मी आमच्या मुळी ग्रामस्थांच्या वतीनं आणि सरपंच असल्याच्या नात्याने सरकारला एवढं सांगेन की आपण प्रकल्प करण्या अगोदर कुठेतरी शेतकऱ्याची बाजू आपण आपल्या कुठेतरी पदरी घेऊन त्याच्यावरती सात्विक असा विचार करावा, एवढंच मी या ठिकाणी सर्वांना सांगतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।
नक्कीच आपण पाहिलं की खरं तर सरकारने कोणताही प्रकल्प करत असताना शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा विषय खरं तर मार्गी लावला पाहिजे, कारण की खेड तालुक्यामध्ये अनेक प्रकल्प आले, रिंग रोड असेल, मेट्रो असेल आणि आता नव्याने आलेला हा रेल्वे प्रकल्प असेल, त्यामुळे शेतकरी कुठेतरी ते भूमिहीन होतोय आणि त्याला उदरनिर्वाहासाठी खरं तर झटावे लागणार असल्याची या ठिकाणी माहिती आपल्या शेतकऱ्यांनी दिलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण अतुल स्वामी सुनील टीव्ही 9 मराठी, खेड, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.